भारतीय जनता पक्षाचो 47वा स्थापना दिवस साजरो करता. पुराय देशान आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हांणी जी विकास जी एक हें चलयल्ली आसा ती आमचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांणी ताची मुहूर्तमेढ केल्ली आणि आज भारतीय जनता पक्षाक 47 वर्सां पूर्ण जातात आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान आज पूर्ण देशान स्थापना दिवस आज 6 एप्रिलाचो हो दीस भारतीय जनता पक्षाचो स्थापना दिवस म्हणून आमी साजरो करता. आज आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रामू नाईक हांगा आयिल्ले आसात. हांव तांकां विनंती करता की सगळ्यांत पयलीं पक्षाचो झेंडो अनप्लग करून तांणी ह्या स्थापना दिवसाची सुरवात केली. विनंती करता की तांणी सगळ्यांक मार्गदर्शन करता. सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांक आयच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे सगळ्यांक मनोनीत परबेव सगळ्यांचे अभिनंदन. आयज आमी 46 वर्सां पूर्ण करून हो 47वा स्थापना दिवस आमी मनयता. भारतीय जनता पार्टी ही फक्त पार्टी एक 2 खासदारां पुरतीच मर्यादीत न रावता. ही आयज करोडो लोकांचे प्रेरणास्थान जाल्लें आसा आणि ज्या उर्बेन ज्या इच्छेन आणि ज्या आकांक्षेन ही भारतीय जनता पार्टीची स्थापना जाल्ली तिजो जो हेतू आशिल्लो तो हेतू आमी पूर्ण करपाक सगळे कार्यकर्ते तत्पर आसात आणि ताजोच भाग म्हणून आयज आमी पयलीं पंडित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय हांकां वंदन करतात. त्याचबरोबर भारत मातेक वंदन करतात आणि हो स्थापना दीस आमी मनयतात. 1951 पासून जनसंघाचो प्रवास सुरू जालो आणि थंयच्यान मागीर 1957 जनता पार्टी आणि 6 एप्रिल 1980 ह्या दिसा हो जो प्रवास आशिल्लो त्या प्रवासाचें एक सुंदर अशें नामकरण जालें ते म्हणल्यार भारतीय जनता पार्टी. अटल बिहारी वाजपेयी ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या ह्या पूर्ण कारकिर्दींतले आयच्या ह्या 46व्या पूर्ण जाल्ल्या दिसा निमतान असंख्य कार्यकर्ते जाणी बलिदान दिलें तांच्या परिश्रमाचेर तांच्या त्यागाचेर तांणी केल्ले कार्याचेर आमी आज उबे आसा. तांकां आमी एकदां ह्या मना पासून आदरांजली बी दितात. भारतीय जनता पार्टी हो एक यज्ञ. आमची एक जी विचारधारा आसा त्या विचारधारेच्या मार्फत अंत्योदय तत्वाचेर सगळे स्तरा पयले सगळ्यांचें काम करपाक लागून आमी सगळे वचनबद्ध आसात आणि ह्या व्हडल्या यज्ञान भितर अनेक कार्यकर्ते जे आसा त्या कार्यकर्त्यांनी आपले त्याग करून प्राणाची आहुती दिल्ली आसा, बलिदानी केल्लें आसा आणि अनेक राज्यांनी आयज आमची जी सत्ता आसा त्या सत्तेचे खरें म्हटल्यार जर खरे शिल्पकार आसा ते हे सगळे कार्यकर्ते आसा. सुरवातीच्या काळा पासून आता पर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी खाली चपाती किंवा बटाटवडे खाऊन त्या अनेक जाग्यांनी पयरचे दूरचे प्रवास करीत त्याचा व्हडलो हो संघर्ष करीत तो पक्ष स्थापन केल्लो आसा. आयज ह्या पक्षाक 14 कोटी अधिक मेंबर म्हणजे 15 कोटी हे ऑफिशियली मेंबर जाल्ले आसात आणि ते सुद्दां डिजिटली सगळे जाल्ले आसात. त्याचबरोबर 2 कोटी आमचे एक्टीव मेंबर्स आसात. आमच्या अनेक राज्यांनी आमची सत्ता आसा, अनेक आमदार आसा, खासदार आसा, पंच आसा, कॉर्पोरेटर आसा आणि येदे व्हडले हे दगदगते येदे व्हडले संघर्षाचे कारण जर ह्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि तांणी केल्ले सगळे त्याग आणि समर्पण आसा. आयच्या दिसा आमी परत एकदा हो संकल्प घेवया की भारतीय जनता पार्टी ज्या एका राष्ट्रवादान आणि एकात्म मानववाद आणि अंत्योदय तत्वाचेर काम करीत फुडें गेल्ली आसा तिका आमी
सगळेजण सपोर्ट करूया, ताचे सभासद जावया आणि आमचो विकसीत भारताचे जे स्वप्न आसा आमचे 2047 ह्या देशाक 100 वर्सां पूर्ण जातात, पण त्या 100 वर्साच्या वेळाचेर विकसीत भारतचो नारा घेवन ज्या इच्छेन आणि ज्या ध्येयान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतात, आत्मनिर्भर भारत आणि त्याच बरोबर गोंयान डॉक्टर प्रमोद सावंत स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेचेर काम करताना विकसीत भारताचे स्वप्न घेवन आमी जी स्वयंसेवक म्हणून जेन्ना मी प्रार्थना करताले, परम वैभवांनी तुम्ही तत्व राष्ट्र म्हणून या भारत माते खातीर आमी की तेका एक अशा उच्च स्थानाचेर आमी व्हरतले की जगातली खंयचोय देश किंवा खंयचीय दुष्ट शक्ती तेजे कडेन वांकडे नजरेन पळोवपाक शकपाना, असो एक विकसीत भारत आमी करपाक कटिबद्ध जावया अशी प्रतिज्ञा घेता आणि त्याच बरोबर सगळे कार्यकर्त्यांच्या ह्या उत्साहान भितर आमी बी सामील जावन आयच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिसाची परबी मनयतनाच हो संकल्प घेवन आमी सगळे फुडें वतले. त्या गोंयकारांक आणि देशवासियांक बीन आवाहन करता, चला सगळे हातान हात घालून मेळुया आणि सगळे एकठांय या, फुडें सरुया आणि हो जो भारत मातेचो संकल्प आसा तो सिद्धीक व्हरपाक आमी कार्यरत जाता. बोलो भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय असो, वंदे मातरम. आमकां सगळीं इलेक्शनां जी आसात ती इलेक्शनां आमी एका ध्येयानच लढटात. काल म्हाका उलयतना एक बरो एकल्यान विशय म्हणिल्लो की बरोबर टीम कसली जावं, पण भारतीय टीम जी आसता, इंडियन क्रिकेट टीम आसा ती ओपोजीट खंयची टीम बारीक आसा म्हणून अर्दे प्लेयरांक घरा बसयता अशें ना. आमी सगळे मेळून त्याच निश्टेन आनी त्याच नेटान आमी काम करतात आनी ताजो परिणाम म्हणून आमी खंयचेच इलेक्शन हें कमी लेखना, त्या बाय इलेक्शन अशें म्हणना. आमच्या खातीर ते सगळे परीक्षाच आसता आनी तो फोंडेचें इलेक्शन हेंय तातूंतलो एक भाग आसा आनी आमी ते 3,500 मतांनी आमी जिखतले हो आमचो ठाम विश्वास. दामूबा फोंड्या तुमकां मातशें टफ दिसता काय म्हणून, कारण गोंयचो सीएम डेली फोंड्या आसता तो आसतात, आतां महाराष्ट्राचो सीएम आयज फोंड्या पावता म्हणून आतां सांगलें मरे हांवें की आमकां आमी खंयच्याच इलेक्शन लायट घेना आनी म्हणून म्हाका कालचे म्हाका उदाहरण उलयता म्हाकाच सापडलें तें की कोणें तरी एकल्याक प्रश्न केलो क्रिकेटचे टिमीक की तुमी पाकिस्तान आसूं, सावथ आफ्रिका आसूं, हाजे बरोबर जी टीम घालता बरी सगळे जाण प्लेयर, तीच टीम तुमी झिम्बाब्वे बरोबर आनी UAE बरोबर घालतात मरे. थंय कित्याक अर्द्यांक घरा बसयता आनी 5 जाण कित्याक खेळनाका? कारण ते टीम वर्क आसता, ते सगळ्याक घेवन त्याच नेटान जिखपा खातीरच आसता. मागीर ती टीम झिम्बाब्वे आसूं नाल्यार टीम मागीर सावथ आफ्रिका आसूं, म्हणटकीर ताजो पळोवपाचो दृश्टीकोन कोणाचो वेगळो आसा. आनी म्हणून फोंड्याचें इलेक्शन हें आमच्या खातीर वेगळें इलेक्शन आनी गोंयचें इलेक्शन वेगळें इलेक्शन आसना. इलेक्शन हें इलेक्शन आसता आनी तें फक्त जिखपा खातीर आसता आनी तें जिखतले आमी पूर्ण आमकां विश्वास आसा आनी 3,500 मतांनी आनी अदीक मतांनी आमी ते जिखतले. आजचेर पासून केलें भारतीय जनता पार्टीचा जय असो, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.